अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख, शहांकडून शिवरायांचा अवमान, त्यांचा कडेलोट करा, राऊतांची मागणी. तर एसएनशी आणि मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का, राऊतांचा सवाल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर औरंगजेबाच्या थडगेला शहांनी समाधीचा दर्जा दिला. छत्रपतींच्या वंशजांना वक्तव्याचा त्रास व्हायला हवा होता. शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेनं रायगडावर आले होते. काहीतरी विपरीत घडवण्याचं हे कारस्थान काही लोक मुद्दाम करतायत. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. सह्याद्री अतिथीगृहावर एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत पाऊण तास चर्चा. वित्त विभागाच्या निधी वाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा. तुम्ही महायुतीसाठी जे काही त्याग आणि योगदान दिलंय त्याकडे दुर्लक्ष होणार नाही. शहांचा एकनाथ शिंदेंना सकारात्मक प्रतिसाद. निधीवरून कॅबिनेटमध्ये खून खराबा तर दंगल होईल, राऊतांची प्रतिक्रिया. तर काल गृहमंत्र्यांना एसएनशीला हटकलं. त्यांनी हटकल्यानंतर आज हट है कलकट है शिंदेंवर राऊतांची टीका. अमित शहांच्या रायगड भेटीचं संभाजीराजे छत्रपतींना निमंत्रण नव्हतं. शहांच्या दौऱ्यातनं संभाजीराजे छत्रपती यांना डावलल्याची चर्चा. संभाजीराजे रायगड विकास प्राधिकरणाचे प्रमुख. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीची आत्महत्या. आरोपी विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटेच्या सुमारात टॉवेलच्या मदतीनं घेतला गळफास. आम्हाला देवाकडून न्याय मिळाला. आरोपीच्या दोन्ही भावांवर कारवाई व्हावी. पीडित मुलीच्या वडिलांची विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पहिली प्रतिक्रिया. अक्षय शिंदेसारखी विशाल गवळीची हत्या तर आरोपी विशाल गवळीच्या वकिलांचा आरोप. आरोपीला न्यायालयाकडून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. आरोपीने आत्महत्या केली तरी आम्हाला न्याय मिळालाय. पीडितेचे वकील नीरज कुमार यांची प्रतिक्रिया. न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार. तर 14 मे रोजी भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार. देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून भूषण गवई पदभार स्वीकारणार. मराठी भाषेवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची बॅनरबाजी. तर मनसेनं दादरमध्ये लावलेले बॅनर सकाळी काढले. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आनंद दुबेंकडून मराठी की पाठशाळा या कार्यक्रमाचं आयोजन. तर घाबरू नका, चला मराठी भाषा बोलूया अशा आशयाचे हे बॅनर. चला करूया मराठी भाषेचा सन्मान. शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आज वर्ध्यातील आर्वी शहराचा दौरा. आर्वीमध्ये नवीन प्रशासकीय इमारतींचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. सीएम आर्वी मतदारसंघातील विकास कामांचेही लोकार्पण आणि भूमिपूजन करणार. पवार साहेबांनी अनेक वर्ष विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आणि मी देखील माझ्या परीनं विकास कामं करण्याचा प्रयत्न केला. बारामतीमधील सभेत अजित पवारांचं वक्तव्य. माजी नगरसेवक संजय घाडी आणि संजना घाडी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. मी या भागासाठी काय केलं हे विचारायला विद्यमान आमदारांचा जन्म तरी झाला होता का? रामराजे नाईक निंबाळकरांकडून फलटणचे आमदार सचिन पाटलांना उत्तर. चिलट डास येतच असतात, ढेकूण तर चावतच असतो. रामराजेंचा पलटवार. पंजाबमध्ये भाजप नेत्याच्या घरावर हातबॉम्ब फेकणारा आरोपी झिशान अख्तरचा संपर्कात. दरम्यान झिशान अख्तरनंच हत्या बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता. झिशान अख्तर सध्या फरार. अझरबैजान किंवा युरोपातनं काम करत असल्याचा संशय. पंजाब पोलिसांच्या तपासात माहिती उघड. ईव्हीएम सहज हॅक करून निकालात घोटाळे केले जाऊ शकतात. तर अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांचं विधान. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत तुलसी गबाड यांनी केलं होतं वक्तव्य. हे वक्तव्य सध्या चर्चेत. भारतीय निवडणूक आयोगानं गबाड यांच्या वक्तव्यावर काहीतरी बोलावं. भारतीय निवडणूक आयोग यावर गप्प का? काँग्रेस नेते रणदीप सुरजेवालांचा सवाल. दरम्यान गबाड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीच्या नोटिसा. सोनिया गांधी, राहुल गांधी भागधारक असलेल्या यंग इंडियन आणि असोसिएटेड जर्नल्स या लिमिटेडच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारनं टाकलं पाऊल. मंगेशकर रुग्णालयातील प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर घैसास यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून चौकशी. त्यापूर्वी उद्यापर्यंत घैसास यांना स्पष्टीकरण देण्यासंदर्भात परिषदेकडून नोटीस. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाची चौकशी समिती तपास करणार. दीनानाथ रुग्णालय, सूर्या रुग्णालय आणि मणिपाल रुग्णालयामध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी समितीकडून केली जाणार. गोपीचंद पडळकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. गोपीचंद पडळकरांची ट्विट करून माहिती. तर अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं पडळकरांकडून अमित शहांना निमंत्रण.
पालखी महामार्गावरील वाढत्या अपघातांसंदर्भात विजय शिवतारेंनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा विजय शिवतारेंच्या अधिकाऱ्यांना इशारा. सिंहगडावर परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल. तर पुणे ग्रामीण पोलिसांकडून टवाळखोर तरुणांचा शोध सुरू. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल. ओके तुझ्या स्वित्झर्लंडच्या पर्यटकांचा जय महाराष्ट्राचा नारा. तर मुरबाडच्या सह्याद्री ॲडव्हेंचर ग्रुप सदस्यांनी शिकवल्या मराठी घोषणा. विदेशी पर्यटकांचा सुद्धा मराठी घोषणांना प्रतिसाद. टॅरिफ स्थगितीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक निर्णय. स्मार्टफोन, लॅपटॉप, सेमीकंडक्टर चिप सारख्या इलेक्ट्रिक वस्तूंना करातनं सूट. तर ॲपल आणि सॅमसंगसह अनेक मोठ्या कंपन्यांकडून निर्णयाचं स्वागत. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाची हत्या. नाशिकच्या सातपूर परिसरातली घटना. रिक्षा चालकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. घटनेनंतर नातेवाईकांचा पोलीस ठाण्याला घेराव. मुंबईतील 66 वर्षीय उद्योगपतीची शेअर ट्रेड घोटाळ्यामध्ये 55 लाखांची फसवणूक. प्रसिद्ध शेअर ट्रेडिंग कंपनीचे प्रतिनिधी असल्याचं भासवून गंडा. पोलिसात तक्रार. चंद्रपूरमधील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरेच्या घरी आढळली 8 लाखांची रोकड. न्यायालयाकडून हर्ष बोहरे आणि 2 कर्मचाऱ्यांना पोलीस कोठडी. हर्ष बोहरेच्या घरातील रक्कम एसीबीकडून जप्त. 2025च्या मान्सून संदर्भात स्कायमेटचा अंदाज जाहीर. तर जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये देशात सरासरीच्या सुमारे 103% पाऊस होण्याचा अंदाज. तर ला निना आणि एल निनोचा हा प्रभाव कमीच. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा 40शी पार. दरम्यान तापमानामुळे एप्रिलमधील 11 दिवसात उष्माघाताचे 34 रुग्ण. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी खालावली. अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाण्यात झपाट्यानं घट. जनावरं आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा हा प्रश्न गंभीर.